हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थळ असलेल्या खेड येथील वाड्याचे राष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे या विषयावरील श्री दिलीप मोहिते पाटील व इतर विधानसभा सदस्य यांच्या दिनांक 13 मार्च 2023 रोजी झालेल्या महाराष्ट्र विधानसभा नियम क्रमांक 105 अन्वये लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार हुतात्मा शिवराम हरी राजगुरू जन्मस्थळ विकास आराखड्यासंदर्भातील प्रगती अहवाल सभागृहासमोर ठेवतो। 23 मार्च आपण हुतात्मा दिन साजरा करतो। शहीद आजम भगतसिंग असेल, शहीद राजगुरू असेल, शहीद सुखदेव असेल, आपण आज त्यांना प्रणाम करतो। अध्यक्ष महाराज अभिवादन करतो। अध्यक्ष महाराज, हे माझं सौभाग्य होतं की या संदर्भामध्ये जी लक्षवेधी होती, या लक्षवेधीच्या 13 मार्च 2023 ला माझा विभाग नसतानाही माननीय तेव्हाचे तात्कालिक मुख्यमंत्री महोदयांनी मला उत्तर द्यायला सांगितलं। आणि अध्यक्ष महाराज, उत्तर देताना माझ्याही लक्षात आलं की महाराष्ट्र नव्हे देशाचा हुतात्मा म्हणून राजगुरूंच्या संदर्भातलं स्मारक हे 30 वर्षापासून रखडलं अध्यक्ष महाराज। आणि अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये रखडण्याच्या कारणामध्ये एक प्रशासन हे अध्यक्ष महाराज त्यामधलं महत्त्वाचं कारण अध्यक्ष महाराज त्यामध्ये जेव्हा लक्षात आलं तेव्हा अध्यक्ष महाराज मी एक निर्णय केला। हा निर्णय सभागृहात पहिल्यांदा घडत होता की दर अधिवेशनामध्ये या संदर्भातला अहवाल दिला जाईल आणि फक्त अहवाल नव्हे अध्यक्ष महाराज, या अहवालासोबत ज्या अधिकाऱ्याकडे जर ती नसती निपटारा कायद्यानुसार 7 दिवसाच्या वरती प्रलंबित असेल तर त्याचं निलंबन व्हावं, म्हणजे हे आपलं स्मारक हे वेगाने होईल ही अपेक्षा होती। अध्यक्ष महाराज, ही गोष्ट 13 डिसेंबर 2025 ला अहवाल विधानसभेत डिसेंबरमध्ये देण्यात आला नव्हता आणि म्हणून मी आपल्याला अध्यक्ष म्हणून विनंती केली की या अधिवेशनात अहवाल आलेला नाही आणि मग तो अहवाल आपण आदेश दिला, सांस्कृतिक विभागाला सांगितलं की तो अहवाल द्यावा आणि 13 डिसेंबरला तो अहवाल हा देण्यात आला। पण त्यामध्ये अहवालामध्ये कोण अधिकारी दोषी आहे, कोण्या अधिकाऱ्याकडे किती दिवस फाईल पेंडिंग आहे अशी कोणतीही माहिती दिलेली नाही। फक्त ASIच्या संदर्भात आणि काही गोष्टींच्या संदर्भातला उल्लेख होता। पण जेव्हा मी हे लक्षात आणून दिलं तेव्हा खरं तर सांस्कृतिक विभागाचं हे काम नव्हतं, पण तेव्हा मी उत्तर दिलं म्हणून ते आपोआपच सन्माननीय आमचे कार्यक्षम मंत्री आशिष शेलारजीकडे तो अहवाल देण्याचं काम आलं। ते फक्त अहवालापुरते मर्यादित आहे, बाकी त्यांना कोणताही अधिकार दिलेला नाही। पण तेव्हा आशिष शेलारजी कार्यक्षम मंत्री आहे, उत्तम मंत्री आहे, त्यांनी तेव्हा आश्वासन दिलं या संदर्भात बैठक घेऊ। बैठक तर काही झाली नाही, पण आज माझी आपल्याला आग्रहाची विनंती आहे की हा आजचा हुतात्मा दिवस आहे आणि त्या हसत हसत फासावर जाणारे 3 आमचे शूरवीर आहे। मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब लाएगा, मेरे बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा, मेरे बाद वतन पर मरने वालों का सैलाब आएगा। आता तसं नाही राहिलं, मेरे बाद फाईल लटकाने वालों का सैलाब आएगा, हे आपण अनुभवतो आहे। आणि म्हणून अध्यक्ष महाराज, माझी विनंती आहे की तुमच्या दालनामध्ये या संदर्भातील एक बैठक घ्या, हीच आमची खरी श्रद्धांजली असेल। आणि कमीत कमी 3 शहीद देशासाठी झाले, 3 शहीद या स्मारकासाठी झाले पाहिजे, असे 3 सस्पेंड करा